हॅलो एव्हरीवन, वेलकम टू गायडन्स ग्रुप. सिम्प्लिफायच्या अजून एका एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जसे आपण आता सिम्प्लिफायचे सेशन्स करतच आहोत, त्याच्यातच आजचा आपला अजून एक टॉपिक आहे, तो आहे क्वाड ऑफ कोअलिशन. जर तुम्ही रोज न्यूजपेपर नीट इमानदारीने वाचत असाल तर तुमच्या लक्षातच येईल की ह्या पर्टिक्युलर आयडियावरती किंवा ही जी समिट होणार आहे ह्याच्यावरती बेस्ड भरपूर मीटिंग्स भरपूर न्यूजपेपर आर्टिकल्स तुम्हाला दिसून येत असेल. बऱ्याचशा न्यूजपेपरवरती ह्याच्यात बरेचसे फॉरेन रिलेशन्स किंवा इंटरनॅशनल रिलेशन्सचे एक्सपर्ट्सने आपापले एडिटोरियल्स दिलेले आहेत. राईट, आणि एक्सप्लेनर्स त्याच्यात दिलेले आहेत की ह्याच्यात भारताचा रोल काय आहे, भारत काय करू शकतं, ह्याच्यात खरंच ह्याचा फायदा आहे की नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे कॉमेंट्री ह्याच्यावरती केलेली आहे. त्याच्यात काही बेसिक मी 3 मेजर मुद्दे काढले आहेत जे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर फर्स्ट पहिले तर आपण ही न्यूज काय आहे ते बघूया की क्वाड ऑफ कोअलिशन. क्वाड म्हणजे 4 जण. तर ते 4 जण कोण आहेत? इंडिया, जपान, USA, ऑस्ट्रेलिया हे 4 देश एकत्र येत आहेत आणि एक सम सॉर्ट ऑफ एक कोअलिशन ती लोक फॉर्म करत आहेत ज्याचा एक इम्पॅक्ट होईल. जर तुम्ही बघायला गेलात तर 1, 2, 3 हे 3 कंट्रीज तुम्हाला एशियाचे दिसतील आणि ऑब्व्हियसली USA हा तुम्हाला नॉन एशियन कंट्री इकडे दिसून येईल. त्याचा एक ऑब्झर्वर स्टेटस किंवा पार्टिसिपेटरी स्टेटस अशा प्रकारे असेल, हे थोडंसं समजून घेऊया. ऑलराईट, तर हे 4 जण महत्वाचे म्हणजे या क्वाड ऑफ कोअलिशन मध्ये आहे. ऑलराईट, सो ही न्यूज काय आहे एक्झॅक्टली की आत्ताच एक मीटिंग होत आहे साधारणपणे 6-7 ऑक्टोबरच्याच दरम्यान, जिकडे हे 4ही देशांचे रिप्रेझेंटेटिव्ह, लार्जली सगळ्या देशांचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर्स किंवा त्या रँकिंगचे जेवढे कोण ऑफिसर्स किंवा मिनिस्टर्स त्यांचे आहेत, ती सगळी लोक मिळणार आहेत आणि काही एक डिस्कशन फोरम त्यांनी ठेवलेला आहे की एशिया पॅसिफिकमध्ये, ऑलराईट, किंवा एशियामध्ये साधारणपणे आपण काही लेवलचे कोएलिशन फोर्सेस उभी करू शकतो का. फोर्सेस रॉंग वर्ड आहे. कोएलिशन एखाद्या प्रकारचं आपण उभं करू शकतो का. तर ही आयडिया उगम कुठून आली? ऑलराईट, आता इकडे जाताना आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जे आहेत मिस्टर S जयशंकर यांनी एक इम्पॉर्टंट वाक्य प्रेसला रिलीज केलं आहे आणि ते म्हटलंय की इंडिया विल नॉट जॉईन एनी अलायन्स. ऑलराईट, हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण का ह्या शब्दाला एक हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट आहे. ओके, तर काय तो हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट आहे तो आपण समजून घेऊ आणि इंडियाचा रोल काय असू शकतो तो आपण समजायचा प्रयत्न करू. फक्त एक बातमी अशी म्हणून हे क्वाड कसं सुरू झालं हे एक आपण इन्फॉर्मेशन घेऊया की साधारणपणे 2007 साली हा क्वाड सुरू व्हायला सुरुवात झाली आणि ह्याचं प्रपोजिशन किंवा ह्या पर्टिक्युलर आयडियाला पुढे आणणारे त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर जपानचे शिंझो आबे. आता पण ते होतेच, ते आता त्यांनी इलेक्शन मध्ये चेंजेस झाले आणि नवीन प्राईम मिनिस्टर तिकडे आहेत. ठीक आहे, त्याच्यात आयडिया ही होती की ह्या देशांचे नेव्हल एक्सरसाइजेस होतील. ऑलराईट, नेव्ही एकत्र येईल आणि ते एक्सरसाइजेस करतील. दी आयडिया वॉज की केव्हा काही सिच्युएशन आली तर एकत्र हेल्प करतील. मागचा ड्रॉपबॅक असा आहे, याची पार्श्वभूमी अशी आहे की साधारणपणे जेव्हा सुनामी आलेला 2004-5च्या दरम्यान साली, तेव्हा या देशांनी भरपूर, आणि हे मेजर देश होते ज्या सुनामीने अफेक्टेड होते, सो ह्यांच्या नेव्हीजने मिळून भरपूर रिलीफ वर्क केलेले वेगवेगळ्या देशात, स्वतःच्या देशात, भारताने स्वतःच्या देशात, श्रीलंकाला सपोर्ट केलं, बाकी सगळ्या नेव्हीजने एक दुसऱ्यांना मदत केली. सो तेव्हापासून ती आयडिया पुढे येत गेली आणि साधारणपणे 2007 मध्ये जेव्हा शिंझो आबेने ह्याला प्रपोज केलं आणि सांगितलं की आपण मिलिटरी एक्सरसाइजेस करू ह्या दृष्टिकोनातून, राईट, आणि एक साधारणपणे एक दुसऱ्यांमध्ये एखाद्या लेवलची समजुती आणण्याचा प्रयत्न करू एक दुसऱ्यांमध्ये. ह्या एक्सरसाइजला म्हणतात मलबार एक्सरसाइज आणि जी 2007 साली पहिल्यांदा ही एक्सरसाइज झाली नेव्हीची, त्याच्यात इंडिया, USA, जपान, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया हे 5 मेजर देश होते ज्यांनी या एक्सरसाइज मध्ये पार्टिसिपेट केलं. ऑलराईट, पण त्यावेळेचं इंटरनॅशनल पॉलिटिक्स काहीतरी वेगळंच डिटरमाइन करत होतं. भारत पण स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचं इंटरनॅशनल पॉलिटिक्स डिफाईन करायचा प्रयत्न करत होता. तो त्याच वेळेला ऑब्व्हियसली चायनाला हे लक्षात आलं की जेव्हा जर हे एशियन पॉवर्स एकत्र येतील तर कदाचित आपल्या सिक्युरिटीला किंवा आपल्या आयडेंटिटीला खतरा आहे. म्हणून
चायनाने ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटवरती त्यावेळेला इनडायरेक्टली थोडंसं आपले रिझर्वेशन्स प्रेझेंट केले. भारताला पण त्यांनी सांगितलं की ही एक्सरसाइज आम्हाला आवडत नाहीये. म्हणून त्यावेळेला 2008 साली लगेच डॉक्टर मनमोहन सिंग, त्यावेळेचे आपले तत्कालीन प्राईम मिनिस्टर, हे स्टेट व्हिजिटला म्हणून चायनाला जाणार होते. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की चायना इज अवर प्रायोरिटी इन इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा एशियामध्ये सुद्धा चायना इज अवर प्रायोरिटी, आणि तिकडे आपल्याला थोडंसं हेल्प द्यायला हवी. म्हणून ही मलबार एक्सरसाइज त्यावेळेला थांबवण्यात आली आणि इंडियाने सांगितलं की आम्ही ह्या मलबार एक्सरसाइज मध्ये पार्टिसिपेट करणार नाही. साधारणपणे मध्ये काही काळ गेला, वेगवेगळे मंथन झाले इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये, आणि 2014 साली जपानने परत हा प्रपोजल पुढे आणला आणि आपले प्राईम मिनिस्टर पण त्यावेळेला प्रधानमंत्री मोदी होते. त्यांनी डिसाईड केलं की ही मलबार एक्सरसाइज साठी आपण पुढे जायला हरकत नाही. आता ही एक्सरसाइज कशी व्हायला हवी, तर 2017 साली आसियान समिटच्या बॅकड्रॉप वरती ही लोक परत भेटली आणि ह्यांनी डिसाईड केलं की आपण परत ही एक्सरसाइज करूया. ऑस्ट्रेलिया सुद्धा सामील झालेली आहे आणि बाकीचे ऑब्व्हियसली हे 4 मेजर कंट्रीज आहेत ज्यांनी एकत्र येऊन हा कोएलिशन फॉर्म करायचं ठरवलेलं आहे. पण हा कोएलिशनचा ऑब्जेक्टिव्ह हा फक्त मिलिटरी नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि इकडे आपला एक्सटर्नल अफेअर मिनिस्टरचा हा स्टेटमेंट, इम्पॉर्टंट स्टेटमेंट येतो आणि हा शब्द अलायन्स खूप महत्वाचा इकडे ठरतो. याची कारणं काय तुम्हाला सध्या माहितीच आहे. इंडिया चायना आता बॉर्डर टेन्शन्स अजूनही चालू आहेत. त्याची कारणं हिस्टॉरिकल पण आहेत, मेजर कारणं त्याची हिस्टॉरिकल आहेत. बाउंड्री सेटलमेंट्स नीट झाल्या नाही आणि आजची जिओपॉलिटिकल सिच्युएशन पण त्याची बरीचशी कारणं आहेत. चायनावरती इंटरनॅशनल प्रेशर ह्या पॅन्डेमिकमुळे भरपूर आहे आणि कदाचित चायना त्याचं डिस्ट्रॅक्शन म्हणून कदाचित इंडियन बॉर्डरवरती करत आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे आर्टिकल्स न्यूजपेपरमध्ये येत आहेत. पण ऑब्व्हियसली या गोष्टीला एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड नक्कीच आहे. सो जेव्हा हा अलायन्स हा शब्द येतो की इंडिया विल नॉट जॉईन एनी अलायन्स, आपण जात आहोत, आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर तिकडे जात आहेत ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्यांनी सांगितलं जाण्याच्या आधी की हा अलायन्स आम्ही जॉईन नाही करणार. तर ह्याचा बॅकड्रॉप काय, तर तुम्हाला माहितीच आहे विश्वयुद्ध झाले 2 मेजर, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, हे मेजर वॉर्स झाले. आणि ह्या वॉर्स मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं, फर्स्ट वर्ल्ड वॉरची पण कारणं जर आपण ऑब्झर्व केली तर ऑस्ट्रिया हंगेरी एम्पायरचे इंटरनल टेन्शन्स होते, प्लस एक्सपान्शनिस्ट इश्यूज होते. आणि त्याच वेळेला त्यांनी अलायन्स मध्ये आले ते की फ्रान्स, इंग्लंड यांच्यासोबत ते अलायन्स मध्ये आले की एनी थ्रेट टू ऑस्ट्रिया हंगेरी, याचा अर्थ अटॅक ऑन, मिलिटरी अटॅक ऑन फ्रान्स अँड इंग्लंड. आणि जेव्हा ऑस्ट्रिया हंगेरीवरती इश्यू आला, अटॅक आला, तेव्हा हे दोघे देश पण आले. तर बाकीचे देशांनी त्यांच्या स्वतःच्या अलायन्सेस केले, मिलिटरी अलायन्सेस, जिकडे रशिया, इटली, जर्मनी हे आले आणि ह्यांच्यामुळे हे वॉर्स एस्कलेट होत गेले. तुम्ही सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी पण ऑब्झर्व करा की अशाच प्रकाराच्या ह्या मिलिटरी अलायन्सेसने कसा इश्यू क्रिएट केला की ह्यांच्यावरती अटॅक केला तर ह्याचा अर्थ आमच्या सार्वभौमत्वावरती अटॅक केला, आम्ही तुम्हाला आता वॉरवरती आलो. सो हे अलायन्स हा शब्द जेव्हा येतो हा खूप महत्वाचा ठरून जातो, कारण का हे अलायन्स मिलिटरी अलायन्स कडे नेतं. ऑलराईट, असंच जर आपण बघायला गेलो, अजून काही मी एक्झाम्पल्स तुम्हाला दिले तर काय होऊ शकतात, तर उदाहरणार्थ सेकंड वर्ल्ड वॉर नंतर 1947 मध्ये इंडिया इंडिपेंडन्स झालं, तसंच 3 मेजर कंट्रीज, आपल्या हिमालयन मेजर कंट्रीज, नेपाळ, भूतान आणि सिक्कीम, या 3 मेजर कंट्रीजने भारतासोबत साधारणपणे 1949 किंवा 50 साली एक सिक्युरिटी ट्रीटी अरेंजमेंट केली, साईन केली. त्यावेळेला प्राईम मिनिस्टर ऑब्व्हियसली नेहरू होते. ही सिक्युरिटी ट्रीटी का साईन केली, कारण का त्यांना भीती होती की माओच्या चायनापासून, आणि इंडियन प्रोटेक्टोरेट सॉर्ट ऑफ एक स्टेट म्हणून त्यांनी हा अलायन्स भारतासोबत साईन केला, ही ट्रीटी भारतासोबत साईन केली, ज्याला आपण म्हणतो सिक्युरिटी ट्रीटी. ऑलराईट, आता ऑब्व्हियसली अशा वेळेला माओला हे आवडणार नाहीये, चायनाला हे आवडणार नाहीये की
हे सिक्युरिटी ट्रीटी साईन केली आहे तर अजून अग्रेशन वाढू शकतो. बाकी अजून हिस्टॉरिकल स्टोरी आहे, टिबेटन रेफ्युजीजचा इश्यू आहे, XYZ त्याच्यातली मेजर स्टोरी आहे. मला हे म्हणायचं की ह्या ट्रीटीज किंवा ह्या अलायन्सेस काय करू शकतात. उदाहरण, एखादं अलिखित अलायन्स भारताचं 1947 नंतर रशियासोबत सुद्धा होतं. ऑलराईट, पण इंदिरा गांधींनी 1971 साली या दुनियेत ती जाऊन ईस्ट पाकिस्तानचे इश्यू सांगत होती की ते भारतावरती कसं प्रेशर आणत आहे. ऑलराईट, आणि जर इन केस वॉर आली तर आम्हाला सपोर्ट सिस्टमची गरज असेल, दुनियेला नकार दिला तरीही त्यावेळची USSR भारतासोबत, इंदिरा गांधींसोबत त्यांनी ट्रीटी साईन केली, एक मिलिटरी ट्रीटी साईन केली. ऑलराईट, सो हे लक्षात ठेवा की जेव्हा प्रोटेक्शनची गरज होती तेव्हा आपण अशा प्रकारचे अलायन्सेस केलेले आहेत, अशा प्रकारचे बेसिक ट्रीटीज साईन केलेल्या आहेत. आता हा मुद्दा मी का उचलत आहे की भारताने पण अशा ट्रीटीज किंवा अलायन्सेस साईन केलेल्या आहेत. आयडियली किंवा कॉन्शियसली भारत अज्युम केलं जातं किंवा भारतची इमेज दुनियात आहे की तो एक नाम फाउंडिंग मेंबर आहे. ते नाम ही आयडिया सुद्धा भारतातून आलेली आहे. नामचं फुल फॉर्म तुम्हाला माहितीच आहे, नॉन अलाइन्ड मुवमेंट, की आम्ही कोणाही सोबत ह्या सगळ्या अलाइनमेंटमध्ये जाणार नाही आणि आम्हाला आमचं इंटरनली फोकस करून स्वतःची ग्रोथ करायची. आणि भरपूर देश दुनियातल्या ह्या मुवमेंटला जॉईन झाले. पण जसं जसं काळ बदलत गेला, ऑलराईट, चेंजेस होत गेले. कोल्ड वॉर एरा संपला, 1989 मध्ये बर्लिन वॉल पडली, USSR संपला, चेंजेस होत गेले. नामचं सिग्निफिकन्स पण थोडंसं पडायला लागलं. पण हे इमॅजिन करा, हे अंडरस्टँड करा की कॉन्शियसली इंडिया ह्या अननेसेसरी मिलिटरी अलायन्सेस मध्ये जाऊन कोणत्याही प्रकाराचं एक मिलिटरी कॉन्फ्लिक्ट आणायचा इंडियाचा कधीच हा हेतू आधीही नव्हता आणि आजही नक्कीच नाहीये. हे आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरचा हा वाक्य जेव्हा सांगून जातो की विल नॉट जॉईन एनी अलायन्स, हा वाक्य सांगून जातो की कुठेतरी थोडंसं ह्या नाम प्रिन्सिपल्स वरती आपण अजूनही आहोत. पण आयडियली जरी चलो नामचं आज पॉलिटिकल, जिओ पॉलिटिकल इम्पॉर्टन्स एवढा स्ट्रॉंग नसेल तरीही, म्हणजे आर्ग्युमेंट्स पेश केले जातात, आहे पण आणि नाही पण, समजून नसेल तरीही हा शब्द इकडे इम्पॉर्टंट होऊन जातो की आम्ही एखादी मिलिटरी ट्रीटी नाही करत आहोत की आमच्या सार्वभौमत्वावरती अटॅक झाला म्हणजे दुसऱ्या येणार. म्हणजे उदाहरणार्थ आता इंडिया आणि चायनाच्या समजा काही आता हे जे इश्यूज चालूच आहेत आणि ते एस्कलेट जरी व्हायला लागले तर ही ट्रीटी अशी नसणार आहे की अरे जपान वाचवायला आहे, अरे USA वाचवायला आहे आणि मिलिटरी इंटरव्हेन्शन करेल ना. भारताला चांगल्यापैकी माहिती आहे की त्यांचे लोकल वॉर्स जे आहेत, ऑलराईट, ते लोकली त्यांनाच फाईट करायचं आहे. याच्यात अननेसेसरी जर आपण थर्ड पार्टीजला इंटरफिअर करायला गेलो तर ते उगीच एस्कलेट होतील. म्हणून कदाचित जयशंकरांचं, आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरचा, हा वाक्य इकडे एक इम्पॉर्टंट सांगून जातो. उदाहरण मी हे जेव्हा देत होतो तेव्हा एक उदाहरण मी द्यायचं विसरलो. मला आठवतोय की दोन्ही साईडचे अलायन्सेस झालेले आहेत दुनियेत, ऑलराईट. तर से फॉर एक्झाम्पल, जसं मी इंदिरा गांधींचं तुम्हाला एक उदाहरण दिलं तसंच आपण इंडिपेंडन्स मुवमेंट वेळेला पण आपण बघायला गेलो तर सुभाषचंद्र बोस यांनी त्यावेळेला जपान सोबत एक ट्रीटी साईन करून प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट पोर्ट ब्लेअरला, म्हणजे अंदमान निकोबार आयलँड्सला, त्यांनी प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट फॉर्म केलेली. सो आयडिया इज दिस की अशा प्रकारच्या ट्रीटीज होत राहिल्या आहेत. पण ह्याच्यातनं सगळ्यांचा दरवेळेला भला झाला आहे का? इट हॅज लेड टू लार्जली वॉर्स किंवा कोल्ड वॉर सारखे सिच्युएशन. सो हे भारताला नीट माहिती आहे की हे क्वाड ऑफ कोअलिशन जेव्हा करत आहोत त्याच्यात अननेसेसरी मिलिटरी इंटरव्हेन्शन्स आणायचे नाहीयेत. असं नाही करायचे की आजूबाजूला किंवा रिजन मध्ये कोणत्या प्रकारचे अँटेगनिस्टिक इश्यूज आणायचे आणि अननेसेसरी वॉर्स उभे करायचे आहेत. इकॉनॉमिक वॉर असतील किंवा मिलिटरी वॉर्स असतील, असे कधीच नाही करायचे. म्हणून हा वाक्य खूप इम्पॉर्टंट होऊन जातो. मग हा क्वाड ऑफ कोअलिशन काय आहे? आत्ता जो फॉर्म करायला जात आहोत किंवा आज आता 6-7 ऑक्टोबरच्या दरम्यान जी मीटिंग आहे ती मीटिंग काय आहे? त्याच्यात त्यांनी मुद्दा धरला आहे की ह्या सगळ्या चारही देशांनी सांगितलंय की आमचा इम्पॉर्टंट मुद्दा इज दिस, शब्द इज दिस, की हा कोएलिशन विल बी इश्यू बेस्ड. ओके, हा कोएलिशन इश्यू बेस्ड असेल. आता कोणते इश्यूज एक्झॅक्टली असतील? कदाचित इकॉनॉमिक इश्यू असतील का, अजूनही क्लिअर नाहीये.
कदाचित अजून काही इश्यू असेल का, अजूनही क्लिअर नाहीये. आता ही मीटिंग फक्त व्हायला जात आहे, ह्याच्यात अजून काही तरतुदी येतील. पण जेव्हा मी हे एडिटोरियल्स वाचत होतो वेगवेगळ्या न्यूजपेपर्स मधले, तर त्याच्यात भरपूर प्रोज अँड कॉन्स किंवा फॉर दिस काइंड ऑफ कोएलिशन किंवा अगेन्स्ट दिस काइंड ऑफ कोएलिशन्स भरपूर आर्ग्युमेंट्स प्रेझेंट करत होती लोक. आणि विच इज फाईन. जेवढे इंटरनॅशनल रिलेशनचे स्कॉलर्स आहेत ते आपापल्या एक्सपिरियन्स थ्रू आणि अंडरस्टँडिंग थ्रू त्यांचे आर्ग्युमेंट्स प्रेझेंट करत होते. पण लार्जली एक कॉमन ग्राउंड दिसून येत होतं की त्यांच्या रायटिंग्समध्ये जेवढे 5-6 मी आर्टिकल्स वाचले त्याच्यातून दिसून येत होतं. कारण का हे चांगली मोठी लोक आहेत, यांचं म्हणणं हे होतं की अशा प्रकारचे काही कोएलिशन्स फाईन आहेत जे कदाचित मिलिटरीली इन्फ्लुएन्स्ड नाहीये, म्हणजे अननेसेसरी मिलिटरी इन्फ्लुएन्स नाहीये. आणि तो सपोर्ट करायला पण आर्ग्युमेंट असा आहे की समजो मिलिटरी एक्सरसाइजेस किंवा नेव्हल एक्सरसाइजेस जरी केल्या तरी तो एक इंडिपेंडेंट देशाचा इंडिपेंडेंट हक आहे. आणि त्या 4-5 देशांनी, ह्या केसमध्ये ह्या 4 देशांनी मिळून जर ते करायचंच म्हटलं तर ते करायला काही हरकत नसायला हवी. त्याला अननेसेसरी प्रेशर्स एक्सटर्नल यायला नको. ऑलराईट. आणि दुनिया तशीच बदलत चालली आहे. उदाहरण, जर चायनानेही जर त्यांच्या इंडिपेंडन्स नंतर 1948 मध्ये त्यांनी सुरुवातीला USA सोबत अलायन्सेस केले, राईट. पण 1970s 80s ला त्यांचे अलायन्सेस चेंज झाले आणि रशिया सोबत क्लोजेस्ट पार्टनर म्हणून आता ते आहेत. सो हे बेसिक छोटे कोएलिशन्स हे दुनियेत चालूच असतात. कुठेतरी जिओपॉलिटिकल बॅलन्स क्रिएट करण्यासाठी यांची गरज असतेच असते. आणि म्हणून कदाचित आता आसियान समिटच्या बॅकड्रॉपवरती तो इनिशिएटिव्ह घेऊन भारताने सुद्धा त्याला पुढे जाण्याचं हे ठरवलेलं आहे. त्याच्यात एक्झॅक्ट डिटेल्स काय येतील वी विल नो इन कोर्स ऑफ टाइम. आपल्याला थोड्या महिन्यांमध्ये कदाचित ह्याबद्दल लक्षात येईल. ऑलराईट. एवढंच होतं ह्या कोड ऑफ कोएलिशन मध्ये. ह्याच्यावरती भरपूर फ्रंट पेजेस वरती पण छोटे मोठे आर्टिकल्स येत होते, एडिटोरियल्स भरपूर डिटेल ह्याच्यावरती येत होते. माझं ऑब्जेक्टिव्ह हेच होतं समजवायचं की हे क्वाड एक्झॅक्टली काय आहे, त्याचा बॅकड्रॉप काय आहे आणि आता फ्युचर कदाचित काय होऊ शकतो. प्रेडिक्ट करणं आपलं काम नाहीये खरं तर. ते काय होऊ शकेल जाऊ द्या, बाजूला ठेवून देऊया. फक्त एवढंच आहे की आज हे एक्झिस्टन्स मध्ये आहे का. आपल्याला काय काय बघायचंय, आपल्याला बघायचंय की अशा प्रकारचे काही ऑर्गनायझेशन्स जिकडे आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऍटलिस्ट एशिया पॅसिफिक मध्ये हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ज्याच्यात इंडिया इज अ मेंबर कंट्री टू दिस. उदाहरण मी फक्त तुम्हाला देतो आहे, इथे देतो बिमस्टेक. ओके. ही काय आहे शोधून काढा. ऑलराईट. आणि ह्याबद्दल समजायचा प्रयत्न करा. अशा प्रकारचे अजून कोणते ऑर्गनायझेशन्स आहेत का की से इंडो पॅसिफिक रिजन मध्ये जिकडे इंडिया पार्टिसिपेटंट आहे किंवा इंडिया त्याचे मेंबर आहे. असे एखादे मिलिटरी अलायन्स असतील, अशा कदाचित इकॉनॉमिक अलायन्सेस असतील, जसं RCEP एक आलेलं, इंडियाने बॅकफूट वरती घेतलंय ह्याच्यावरती, पण तरीही हे येऊ शकतं. आसियान काय आहे ही भानगड समजायचा प्रयत्न करा. ह्याच्यासोबत रिलेटेड अजून काही आहे का हे समजायचं करा. ऑलराईट. याचं कारण अजून एक मी जर दिलं तर पुढच्या महिन्यात नोव्हेंबर मध्ये ब्रिक्सची समिट आहे. ऑलराईट. तो ह्याचं इम्पॅक्ट ह्या क्वाडचं ह्या ब्रिक्स समिट वरती काय होईल. ब्रिक्स तुम्हाला माहिती आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ऑलराईट. हा इम्पॅक्ट ह्या क्वाड वरती काही होईल का किंवा क्वाडचा इम्पॅक्ट ह्या ब्रिक्स वरती होईल का, या गोष्टी समजायचा प्रयत्न करा. ऑलराईट. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, नक्कीच आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देऊ. तुम्हाला काही एखादं टॉपिक हवा असेल जो न्यूजपेपरमध्ये आला आणि तो सिम्प्लिफाय करायची इच्छा असेल तर नक्कीच आम्हाला सांगा. आम्ही त्याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करू. ऑलराईट. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाता फक्त एक सांगतोय की नोव्हेंबर 1 तारखेला MPSC साठी नवीन बॅच आम्ही लॉन्च करत आहोत. त्याचं टायमिंग काय असेल, शेड्यूल कसं असेल, हे सगळं येत्या 1-2 दिवसात फायनल करून आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. ऑलराईट. थँक्यू. बाय बाय.